आपला जाहीरनामा आम्ही पाहिला. जाहीरनाम्यामधला एक महत्त्वाचा मुद्दा मला दिसला की वन नेशन वन इलेक्शनचा तुम्ही विरोध करताय. आपली भूमिका काय? ते शक्य नाही, प्रॅक्टिकल नाही. दोन गोष्टी आहेत. आत्ताच तुम्ही बघा, दक्षिणेतल्या अनेक राज्यामध्ये निवडणुका झाल्या. आता उदाहरणार्थ महाराष्ट्राची निवडणूक विधानसभेची आणखीन 4 महिन्यांनी 5 महिन्यांनी. पण दक्षिणेतले काही राज्य आहेत अजून 8 वर्ष, अजून 8 म्हणजे 4 वर्ष येणार नाही. ममता बॅनर्जींची निवडणूक महाराष्ट्राच्या वेळी येणार नाही. शेवटी त्या भागातल्या नागरिकांचा त्यांचा अधिकारच आहे का नाही. आणि वन नेशन वन इलेक्शन ही प्रोसेस केली तर जनता कालावधी संपलेला नाही आणि ज्यांना लोकांनी निवडून दिलेले आहे तो त्यांचा अधिकार का रद्द करायचा. यशवंतराव चव्हाणांच्या भारतरत्नाचा विषय निघालाय. अजित पवारांच्या नेतृत्वातल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने म्हटलेलं आहे की त्यांच्या भारतरत्नासाठी ते पुढाकार घेतील, मेहनत घेतील. यशवंतराव चव्हाण ज्यांचं योगदान प्रचंड या देशामध्ये, आणि त्यामुळे त्यांच्याबद्दल कोणी असा निर्णय घेत असेल तर आम्ही स्वागतच करू. तिथं काही मतभेदाचा विषय. निश्चित महाराष्ट्राच्या राजकारणात आता मध्यातल्या काळामध्ये एक मोठा मुद्दा गाजला, तो म्हणजे मराठा आरक्षणाचा. मराठ्यांना आरक्षण देणार सरकारने घोषणा केलेली आहे, पण मराठा, कुणबी आणि समाजामध्ये अस्वस्थता देखील दिसते. आपण या परिस्थितीचं विश्लेषण कसं कराल? असं आहे की त्याच्यात आरक्षणाच्या संबंधीची मागणी कुणी केली आहे, इतरांनी केली तर त्याच्यामध्ये काही चुकीचं नाही. पण ते देत असताना त्यातल्या शेवटच्या माणसापर्यंत कसं पोहोचेल याची काळजी घेतली. पण मग आर्थिक निकषावर आपल्याकडे EWS आहेच ना, मग आणखीन वेगळ्या आरक्षणाची गरज आहे? EWS आहे, त्याच्यात काही मर्यादा आहेत. मर्यादा म्हणजे काही ही टक्केवारी कुठपर्यंत नाही. सुप्रीम कोर्टाचा निर्णय 50% पुढे आहे, जायला विरोधी आहे. पण माझं मत असेल त्याच्यात फेरविचार केला पाहिजे पार्लमेंटची. आणि तामिळनाडूमध्ये एक केस होती, त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आणि तो निर्णय असा आहे की 50 नाही 60% वरसुद्धा आरक्षण गेल्याच्यावर त्याला म्हणजे सुप्रीम कोर्टाने मान्यता दिली. महाराष्ट्रात पण असं करावं? पार्लमेंटमध्ये सत्ताधाऱ्यांच्याकडून पक्ष आला, प्रश्न आला तर विरोधकांनी त्याला सहकार्य करावं आणि हा प्रश्न कायमचा सॉल्व. पण म्हणजे राजकारणात कधी कधी इतक्या वैयक्तिक स्तरावर जातं की वारंवार आपल्यावरती मराठा आरक्षणाच्या वरून विरोध होतात. एक आरोप होतात की पवारसाहेब जेव्हा सत्तेत नसतात तेव्हा हा मराठा आरक्षणाचा विषय पुढे येतो आणि पवारसाहेबच हा विषय पुढे आणतात. खरं नाही, आम्ही लोक सत्तेवर असतो, आम्ही निर्णय घेतले. आम्ही 5%, 10%, 12% असे निर्णय घेतलेले होते. अनेक सवलती आम्ही लोकांनी दिल्या, त्यातल्या काही कोर्टामध्ये टिकल्या नाही. आरक्षणाचा निर्णय हा घेतला होता आम्हाला लोकांचा. पण आता महाविकास आघाडी सरकार जेव्हा होतं तेव्हा तो निर्णय पुढे कोर्टात टिकला नाही. तर टिकला नाही, पण आम्ही केला. आम्ही त्या संबंधीची बाजू मांडली. उद्या सुप्रीम कोर्टाने वेगळा निर्णय दिला, एखाद्या सरकारला दोष देता येणार नाही. हे जे देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीला माझ्याच गावी धनगर समाजांच्या बैठकीमध्ये सांगितलं की मुख्यमंत्री होण्याच्या आधी की उद्या आमचं सरकार आल्याच्यानंतर पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आम्ही हे आरक्षण तुम्हाला देऊ. 5 वर्षाचे मुख्यमंत्री राहिले, नंतर 2 वर्ष राहिले, आता ते आहेत. या काळामध्ये पहिल्या कॅबिनेटमध्ये निर्णय घेणार होते, ते निर्णय त्यांनी घेतले नाही आणि या सगळ्यावर लोकांच्यात अस्वस्थता होते. त्यामुळे आम्हाला लोकांच्याबद्दलचा गैरविश्वास तयार होतो. आता हे कधीतरी संपवलं पाहिजे आणि ते संपवायचं असेल तर संसदेमध्ये त्याचा निकाल घ्यावा लागेल. आता ह्या आरक्षणाच्या मुद्द्याकडे पुन्हा एकदा येतो मी की मनोज जरांगे पाटलांचं जे सगळं आंदोलन होतं, देवेंद्र फडणवीसांनी न्यूज 18 लोकमतला दिलेल्या मुलाखतीतच एक आरोप केला की हे सगळं आंदोलन चिघळवण्यामध्ये राष्ट्रवादीचा एक नेता होता, त्यांनी अगदी वॉर रूम सारखं सुरू केलं होतं आणि वैयक्तिक त्यांना टार्गेट करण्यात आलं, सोशल मीडियावर ट्रोलिंग करण्यात आलं. अशा प्रकारचं सगळं वातावरण होतं. राष्ट्रवादी होतं मी सांगू शकतो.
आमच्या दृष्टीनं वाजून वगैरे हा प्रकार यत्किंचित नव्हता. याच्यात कटुता होऊ नये हीच आम्ही काळजी करत होतो. या उलट आम्हा लोकांच्यावरच कॅम्पेन काही लोकांनी केलेली होती आणि त्या कॅम्पेनचं सूत्र असं होतं की हे सगळं ओबीसीचं वगैरे वाढलं त्याचं कारण मी आहे. मंडल कमिशनचा रिपोर्ट मी मुख्यमंत्री असताना स्वीकारला. मंडल कमिशनच्यामुळं अनेक ओबीसींना एक प्रकारचं स्थैर्य त्यांच्या जीवनात आलं आणि ते मी केलं असा माझा आरोप करणारा काम अनेक लोकांनी त्या काळात केलं, आजही करतात. महाराष्ट्राचं राजकारण महाभारत झालं मी तुम्हाला म्हणालो, कारण त्याच्यामध्ये अशी म्हणजे कुटुंबातली लढाई सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. देशाचं लक्ष लागलेलं आहे बारामतीच्या लढाईकडे, बारामतीमध्ये काय होणार. तुम्ही एवढे वर्ष राजकारण पाहिले, तुम्ही कधी असं एक्सपेक्ट केलं होतं की आपल्या कुटुंबामधल्या दोन व्यक्तींमध्ये मुलगी आणि सून ह्याच्यामध्ये असा कधी संघर्ष पाहायला मिळेल? असं की याच्यामध्ये इश्यू दुसरे आहेत. म्हणजे माझ्या घरात आहे उदाहरण, त्याच्याहीपेक्षा माझा पक्ष आम्ही एका कुटुंबातले सरकारी म्हणून काम करणारे लोक होतो आणि ते माझ्या पक्षाचे ते मंत्रिमंडळात मंत्री होते. आम्ही लोकांनी मंत्री केलं, प्रोत्साहित केलं. त्या लोकांनी एकत्रित किंवा बसून हा निर्णय घेतला. तो निर्णय एकदम टोकाचा, पक्ष सोडून एका वेगळ्या दिशेला जायचा ते निर्णय घेतला. मागची निवडणूक जी झाली 4 वर्षापूर्वी, त्या निवडणुकीमध्ये आम्ही निवडणूक लढलो ते भाजपच्या विरुद्ध लढलो. पण तुम्ही भाजपबरोबर जायचं असं देखील 1-2दा मन बनवलं होतं आणि भाजपच्या विरुद्ध आम्ही लढलो. त्यांच्या विरुद्ध लढण्याच्या म्हणजे आम्हाला यश आलं काही प्रमाणात. त्यांच्या विरुद्ध आम्ही लोकांना सांगितलं की आम्ही भाजपच्या विरुद्ध आहोत आणि लोकांनी आम्हाला मतं दिली आणि त्या मतावर आम्ही आल्याच्या नंतर आज आम्ही भाजपमध्ये जायचा निर्णय केला तर लोकांची फरकत आहे. तुम्ही म्हणता की मी काही लोकांशी चर्चा केली, 100% काही लोकांनी माझ्याशी चर्चा केली मी करण्याचं आणि त्यांनी मला स्वच्छ सांगितलं की आज या संबंधीच्या आमच्या पाठीमागे चौकशा सुरू झाल्या. आम्हाला चिंता वाटते. आम्ही या संबंधीचा निर्णय घेतला नाही तर उद्या आम्हाला तुरुंगात जावं लागेल. आमच्या एका सरकाराच्या कुटुंबियांनी असं जाहीरपणाने फेरता सांगितलं की ह्या ज्या आमच्या चौकशा चालू आहेत ह्या असं चालू ठेवण्यापेक्षा आम्हाला गोळी घाला, इतकं टोकाचं मत काही आमच्या सरकारांच्या कुटुंबियांनी मांडलं.